हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपलं जे चॅप्टर नंबर 2 चालू आहे, द नेम इज फ्रॅक्शन्स अँड डेसिमल्स. ओके, मागच्या लेक्चरमध्ये फ्रॅक्शन नावाची कोणतरी गणने एक क्वेश्चन केला होता की काय फ्रॅक्शन अँड डेसिमल्सचं आपल्या चॅप्टरचं नाव आहे. ओके, तर त्यामध्ये म्हणजे आधीचं जे काही बुक होतं ते बुक अवेलेबल न झाल्यामुळे थोडंसं मी नंतर टॉपिक शिकवत होतो. तर आता बुक अवेलेबल झालेलं आहे तुमचं, तर मग आपण बुक थ्रूच आपण आता घेऊया. ओके, सो तर आपलं जे सेकंड चॅप्टर जे आहे फ्रॅक्शन्स अँड डेसिमल्स, त्यामध्ये आपण आतापर्यंत जे काही शिकलोय ते ऑलरेडी मी आधी शिकवलंय, फक्त आपण ते रिवाइज करूया. त्यामध्ये आपण न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर एक्झॅक्टली काय असतं ते आपण पाहिले होते, बरोबर. छेद आणि अंश आणि छेद हा कधी शून्याशी इक्वल नसतो, तो शून्यापेक्षा कधी मोठाच असतो. त्यानंतर काइंड्स ऑफ फ्रॅक्शन्समध्ये आपण जसं की प्रॉपर अँड इम्प्रॉपर फ्रॅक्शन हे पाहिलं होतं, बरोबर. त्यानंतर आय थिंक आपण मिक्स फ्रॅक्शन्स हे देखील आपलं झालं होतं. आणि त्यामध्ये जो पॉईंट जो आहे समजा आपला आपल्याला काइंड्स ऑफ फ्रॅक्शन्समध्ये त्यांनी किती दिले फक्त लाईक अँड अनलाईक 1 2 प्रॉपर अँड इम्प्रॉपर 3 4 आणि मिक्स फ्रॅक्शन्स. ओके, सो आता पहा त्यांनी जसं की फॅक्ट्समध्ये पेज नंबर 20 आता तुमच्याकडे जर टेक्स्टबुक असेल तर तुम्ही पान नंबर 20 काढू शकताय. त्यामध्ये त्यांनी जे इथे फिगर्स जे आपल्याला दिलेले आहेत, जसं की ही जी काही पहिली फिगर दिलेली आहे त्याच्यामध्ये आपण हाफ पार्ट कलर करतोय. किती? हाफ पार्ट. हाफ पार्टला आपण इंडिकेट करतो 1/2 हाफ, अर्धा, आहे की नाही. नंतर आपण जर 3 पार्ट्स आहे इक्वल 3 पार्ट्स आहे, 3 मध्ये जर आपण 2 पार्ट्स आपण जर कलर करतोय, किती? 2 पार्ट्स आपण कलर जर करतोय तर हा जो पार्ट असणार आहे हा होणार आहे 2/3. किती होणार आहे तो? 2/3. आणि नंतर आपण जर 7 पार्ट जर काढतोय, किती? 7 पार्ट जर आपण तयार करतोय 1 7 पार्ट जर आपण काढले, 7 मध्ये जर त्यांनी 5 जर कलर केले, किती? 5 1 2 3 4 5. ओके, आपण काय करू, हे आपण 7 इथे लिहितो. म्हणजेच काय, जेवढे बॉक्सेस असणार आहे कसे इक्वल मध्ये आहे. इथे किती बॉक्सेस टोटल? 2. इथे लिहिलेले 2. कलर किती आहे? 1 लिहिला न्यूमरेटर मध्ये. टोटल किती आहे? 3. कलर किती आहे? 2. टोटल किती आहे? 7. कलर किती आहे? 8. आणि 5/7. म्हणजे आपण सारखे जे पार्ट्स असणार आहेत, ओके, सारखे पार्ट जितके असणार आहेत टोटल क्वांटिटी आपण ती डिनोमिनेटर मध्ये देत असतो छेदामध्ये. जे कलर केले किंवा जे यूज झालेले आहे ते आपण न्यूमरेटर मध्ये अशा पद्धतीने मांडत असतो. आणि ह्या पद्धतीलाच आपण काय म्हणतो, मग फ्रॅक्शन्स असं आपण म्हणत असतो. ओके, तर यामध्ये मग न्यूमरेटर्स कोण आहे? 1 2 आणि 5. आणि डिनोमिनेटर्स कोण आहे? 2 3 आणि 7. हे काही तुम्हाला जास्त डीपमध्ये आय थिंक समजून सांगण्याची गरज नाही असं मला वाटते. ओके, कारण की आपण या झालेलं पण आहे. सो त्यामध्ये चॅप्टर नंबर 2 मधील आपला जो काही आता पुढचा टॉपिक असणार आहे पेज नंबर 21. आता मी जे आधी शिकवलं होतं, आधी शिकवलेल्या टॉपिक पैकी जे काही बाकी आहे तेच आपण घेणार आहोत आता. ओके, सो आपल्याला पेज नंबर 21 काढायचं आहे. त्यामध्ये दिलं आहे इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन्स. काय 2 नंबरचं इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन्स. इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन्स. ओके, इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन्स म्हणजेच काय? इक्वल म्हणजे काय? सारखे. इक्वालेशन म्हणजे काय? तर सममूल्य. काय म्हणतो आपण त्यांना? सममूल्य. सम म्हणजे काय? सारखे. मूल्य म्हणजे काय? किंमत. म्हणजे सारखी किंमत असणारे अपूर्णांक. काय म्हणू शकतो आपण इथे? इक्विव्हॅलेंट. इक्वल म्हणजे काय? सारखे. ओके, म्हणजेच काय? सम म्हणजे काय? सारखे. मूल्य, सारखे मूल्य असणारे जे काही अपूर्णांक असणार आहे ते आपण आज अभ्यासणार आहोत. ओके, सो द टॉपिक नेम इज इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन्स. Since each fractions corresponds to the same color pictures, half the circle
सो ते आर द इक्वालिटी. म्हणजे काय, आता जेवढे काय आपण पार्ट्स करणार आहोत त्या पार्ट्समध्ये काय अर्धे अर्धे भाग असणार, म्हणजे सारखे भाग तिथे आपल्याला करावे लागणार आहे. जसे की आपण पिक्चर थ्रूच आपण त्याची आयडिया घेऊया. आता हे जे सर्कल आहे, सर्कलचा आपण जर हा पार्ट कलर करतो, किती हा पार्ट आपण जर कलर करतो म्हणजे काय झालंय 1/2 म्हणजेच काय 1 आलं काही किती झालंय 1/2. सेकंड आपण सर्कल जर ड्रॉ केलं, सेकंड सर्कलमध्ये आपण जर त्याचे 4 पार्टिशन केले, किती केले 4 पार्ट्स आपण केले. त्यामध्ये पण मी जर हा पार्ट जो आहे तो कलर केला समजा, इथे असणार आहे 2/4. टोटल पार्ट्स किती आहेत 4, त्यापैकी कलर किती आहेत 2. परत एक सर्कल काढलेला आहे मी. ओके, तर सर्कलमध्ये आपल्याला किती पार्ट्स करायचे आहेत ह्यावेळेस 6 पार्ट्स आपण करतो, किती 6. ओके, त्यामध्ये पण आपण कलर केले, खालचे बाउंड्री कलर केलेले आहेत. ओके, टोटल पार्ट्स किती आहेत 6. कलर किती केले 6. कलर किती केले 3. ओके, म्हणजेच काय 1/2, 2/4, 3/6. आता तिन्हीमध्ये जर पाहिलं तर तिघांचे न्यूमरेटर वेगळे आहे, तिघांचे पण न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोन्ही सुद्धा काय वेगळे आहे, सगळे काय वेगळे. पण ते काय करतायत हाफ, म्हणजे ते अर्ध जे काय अर्ध जे काही प्रमाण आहे, जे हाफ जे प्रपोर्शन आहे ते तिन्ही इंडिकेट करत आहे. इथे सुद्धा हाफच कलर पार्ट केला आहे. इथे पण आपण 4च्या हाफच आपण कलर पार्ट केला आहे. इथे पण आपण 6च्या हाफच पार्ट जे आहे ते कलर केलेले आहे. म्हणजे तिन्हीचा अर्थ काय होतो एकच होत आहे. इथे पण हाफ, इथे पण हाफ, इथे पण हाफ. पार्ट्स कितीही केले तर त्यांची व्हॅल्यू जी असणार ती व्हॅल्यू काय असणार आहे हाफ, अर्धा. अशा पद्धतीचे जे काही एक्झाम्पल्स असतात त्यांना मग आपण इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन्स असे म्हणत असतो. ओके, सो आपण जर त्यांना आता एबीसी आपलं जे काही प्रमाण असतात त्या प्रमाणामध्ये जर आपण मांडलं म्हणजेच काय द फ्रॅक्शन्स जसं की A/B अँड C/D, म्हणजेच काय A/B आणि C/D असं जर आपण त्या फ्रॅक्शन्समध्ये आपण त्यांना दाखवलं मग आर इक्विव्हॅलेंट काय म्हणू शकतो आपण ते आर इक्विव्हॅलेंट if AB is equal to BC, म्हणजेच काय मग AB हा काय होणार आहे की क्रॉसिंग मल्टिप्लाइंग होणार आहे आणि C म्हणजेच काय इथे क्रॉसिंग मल्टिप्लाइंग होणार आहे. म्हणजे A आणि D आपण काय लिहिलेलं आहे AD is equal to BC, म्हणजे A आणि D चं काय होणार आहे काय मल्टिप्लिकेशन होणार आहे, बी आणि सी चं पण काय होणार आहे मल्टिप्लिकेशन होणार आहे. म्हणजेच कसं स्वरूप असणार त्याचं मग A × D इज इक्वल टू B × C. आता हे बुकमध्ये तर काहीतरी दिलेलं नाही, पण अशा स्वरूपात तिथे फ्रॅक्शन्स तयार होणार आहे. जे काही उदाहरण तयार होईल कशा स्वरूपात तयार होईल अशा स्वरूपात A × D इज इक्वल टू B × C. ओके, नेक्स्ट आता आपले हे जे नंबर्स आहेत यांची आपण जर व्हॅल्यू काढली जसं की आता 1/2. ओके, नेक्स्ट काय 2/4 म्हणजे 2 1 जा 2 2 2 जा 4 काय आन्सर आलं 1/2. तरचं काय 3/6 म्हणजे 3 1 जा 3 3 2 जा 6 आन्सर काय आलं 1/2. म्हणजे तिन्हीचा आन्सर काय आलेला आहे 1/2. ओके, आलंय लक्षात. जरी न्यूमरेटर डिनोमिनेटर जरी सारखे असतील आणि त्यांची जर आपण उकल केली ते जर आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले तर आन्सर काय येणार आहे 1/2 1/2 1/2. म्हणजेच काय हाफ हाफ हाफ. आलंय लक्षात. मी ज्या पद्धतीने लिहिलेलं आहे बरोबर त्याच पद्धतीने क्लिअरली व्यवस्थित तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे. स्क्रीनशॉट देखील काढू शकता. आता पुढे त्यांनी दिलेलं आहे जसं की त्याबद्दल जी काही माहिती दिली ती बघूया. टू गेट अ फ्रॅक्शन इक्विव्हॅलेंट टू अ गिवन फ्रॅक्शन
multiply or divide the numerator and the denominator of the given fraction by the same non-zero number. म्हणजेच काय तुम्ही जसं दिलंय जे इक्वलंटचे फ्रॅक्शन्स असणार त्यांचं आपण काय करणार तिथे डिवाइड टू न्यूमरेटर, म्हणजे न्यूमरेटरचं काय करणार आपण डिनोमिनेटरशी डिवाइड करणार म्हणजे काय ते गुणाकार आपण केलेला होता. ओके, फ्रॅक्शन बाय द सेम नॉन झिरो नंबर. आणि जे काही फ्रॅक्शन्स असणार आहे ते काय नॉन झिरो नंबर म्हणजे त्यांचे जे डिनोमिनेटर जे असणार छेद ते 2 झिरोपेक्षा मोठेच असणार वगैरे आहे ते आपले झिरोपेक्षा मोठे. फॉर एक्झाम्पल जसं की आता त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे पाहूया आपण तेव्हा काय आहे का. सेकंड एक्झाम्पल पाहूया. 3/7 इज इक्वल टू 3 into 4 7 into 4 is equal to 12/28. 12/28. Next, third number is 15/20 is equal to 15 divided 5 upon 20 divided 5 is equal to 3/4. ओके, म्हणजेच काय पहा आधी ते आपण जर गुणाकाराच्या स्वरूपात जरी लिहिलं आणि भागाच्या स्वरूपात जरी लिहिलं तरी त्यांची किंमत चेंज होणार नाही. कशी पहा, आता इथं आपण 5 ला आपण डिवाइड केलं यांना काय केलं 5 ने डिवाइड केलं डायरेक्टली इथे केलं असतं तरी चाललं असतं. 5 3 चा 15 5 4 चा 20 3/4 आलं आन्सर. नेक्स्ट, आता हे जे आन्सर आहे आपलं 12/28 आपण इथे काय केलं 4 ने मल्टिप्लाय केलं. आता 4च काय घेतले काय 4च काय घेतले 4 या कारणासाठी घेतले की त्याचं जे उत्तर येणार आहे त्याला त्याचे जे उत्तर येईल ना त्याची जर आपण उकल केली तर त्याचं आन्सर इक्वेशनच येणार आहे. कसं पहा, जसं की 4 3 चा 12 ओके आणि 4 7 चा 28 क्या 3 4 चा 12 आणि 4 3 चा 12 आणि 4 7 चा 28 काय आन्सर येते 3/7. येते लक्षात. म्हणजे गुणाकाराच्या स्वरूपात आपण इथे 4 का घेतला मग या कारणासाठी घेतला कारण की त्याचं जे आन्सर येईल त्याची व्हॅल्यू जी असणार 3/7 असंच आन्सर पुढे येणार आहे. याला म्हटलं जातं इक्वलंट फ्रॅक्शन. आपण डिवायडेशन मध्ये बघितलं म्हणजे 5 का घेतला कारण की ते जे आन्सर येणार होतं ते आपल्याला 15/20 शी ते मॅच झालं पाहिजे होतं. पण आपण जो काही नंबर घेणार आहोत जसं की 4 घेतला 5 घेतला त्याचं जे काही आन्सर येणार आहे ते आन्सर आपल्या क्वेश्चनशी इक्वॅलंट झालं पाहिजे. ओके, ते मॅच झालं पाहिजे तिथं ते समान आलं पाहिजे. त्यामुळे आपण तो 4 किंवा 5 घेतलेला होता. ओके, सो पुढचं जे असणार आहे लाईक अँड अनलाईक फ्रॅक्शन्स ते आपण बघूया आता. आता आपण जे काही प्रकार शिकलो होतो या कोणता प्रकार शिकलो होतो आपण काइंड्स ऑफ फ्रॅक्शन्स मध्ये. आता आपण काइंड्स ऑफ फ्रॅक्शन स्टार्ट केलेले होते बरोबर आहे काय. आपण काइंड्स ऑफ फ्रॅक्शन स्टार्ट केलेले होते त्यामध्ये आपण प्रॉपर आणि इम्प्रॉपर शिकलोय. प्रॉपर म्हणजे काय ज्यांचे कोण मोठे असतात छेद मोठे असतात हे असणारे प्रॉपर फ्रॅक्शन्स म्हणजे छेदाधिक अपूर्णांक. ज्यांचे अंश मोठे असतात त्यांना म्हटलं जातं इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे अंशाधिक अपूर्णांक. ओके, हे आपल्या या टॉपिकमध्ये झालेलं आहे. त्यानंतर आपण मिक्स फ्रॅक्शन सुद्धा शिकलेलो होतो तसं आपण परत रिवाइज करणार आहोत. त्यामध्ये जो प्रकार आहे लाईक अँड अनलाईक फ्रॅक्शन हा आपला बाकी आहे. कोणता लाईक अँड अनलाईक फ्रॅक्शन. काइंड्स ऑफ फ्रॅक्शन्स मध्ये काइंड्स ऑफ फ्रॅक्शन यामध्ये आपण लाईक अँड अनलाईक फ्रॅक्शन हा पाठ करतो. किती नंबर आहे हा 4th नंबर आहे लाईक अँड अनलाईक फ्रॅक्शन. इक्वलंट फ्रॅक्शनला आपण काइंड्स ऑफ फ्रॅक्शन्स मध्ये लिहिलं तरी चालतं कारण की त्याच्यामध्ये त्याचे प्रकार आहेत. ओके,
आपण ह्या जो टॉपिक शिकलो ना इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन, तो देखील काइंड्स ऑफ फ्रॅक्शन्स मध्ये लिहिलं तरी चालेल का, कारण तो अपूर्णांकाचाच एक प्रकार आहे ना. आता लाईक आणि अनलाईक. लाईक म्हणजे काय, जसं की आपण सायंटिफिक लँग्वेजमध्ये पाहिलं तर सजातीय आणि अनलाईक विजातीय. सजातीय आणि विजातीय असं तर काही त्याचा अर्थ निघत नाही. एक्झॅक्टली लाईक आणि अनलाईकचं मॅथच्या याच्यामध्ये त्याचं काय म्हणणं आहे ते आपण पाहूया. जसं की त्यांनी फ्रॅक्शन दिलेले एक्झाम्पलमध्ये पहा, 1/7, 3/7, 6/7. आता ह्या एक्झाम्पल्स आपण जो ऑब्झर्व करतोय तर आपल्याला याच्यामध्ये काहीतरी मॅचिंग, याच्यामध्ये काहीतरी सिमिलरिटीज आपल्याला दिसणार आहे. काय सिमिलरिटीज दिसणार आहे? 7 7 7. तर इकडे काय आलेला आहे? 7 आलेला आहे. म्हणजे ज्यांचे डिनोमिनेटर्स सेम असतात, ज्या फ्रॅक्शनचे डिनोमिनेटर्स सेम असतात त्यांना आपण मग लाईक फ्रॅक्शन्स म्हणू शकतो. हे काय असतात मग? लाईक फ्रॅक्शन. ओके, कशावर आपण आयडेंटिफाय करू शकतोय? ज्यांचे छेद सारखे असतात त्यांचे छेद काय? 7 7 7. जे एक्झाम्पल दिले आपल्याला त्यामध्ये जर त्यांचे डिनोमिनेटर्स जर सगळे सेम असतील तर ते लाईक फ्रॅक्शनचं उदाहरण असणार आहे. खूप सोपं आहे. म्हणजे काय? सारखे छेद. बस इतकंच लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आपण एक्झाम्पल बघूया, जसं की 2/3, 4/9 आणि 7/11. 2/3, 4/9, 7/11. आता हे जे न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर हे कसं आहे? अलग आहे. प्रत्येकाचं न्यूमरेटर अलग आहे, प्रत्येकाचं डिनोमिनेटर देखील अलग आहे. म्हणजे ज्याचं न्यूमरेटरही सारखे नाही, ज्याचे डिनोमिनेटरही सारखे नाही, म्हणजे काय? अंश आणि छेद दोन्ही सारखे नाही एकमेकांशी, तर ते असणार आहे अनलाईक फ्रॅक्शन्स. हे काय असणार आहे? अनलाईक फ्रॅक्शन. शक्यतो आपण डिनोमिनेटरकडे लक्ष देऊया. ओके, अनलाईक फ्रॅक्शन म्हणजेच काय? आता इथे पहा, सगळ्यांचे डिनोमिनेटर कसे होते? सारखे होते, म्हणून ते झाले लाईक फ्रॅक्शन. इथे सगळ्यांचे डिनोमिनेटर्स वेगवेगळे आहेत, म्हणून ते झाले अनलाईक फ्रॅक्शन. म्हणजे दोन्ही एक्झाम्पल्समध्ये आपण न्यूमरेटरला व्हॅल्यू दिलेली नाही. न्यूमरेटरचा काही संबंध आहे का? नाही. इथे आपण न्यूमरेटरला काही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, तिथे आपण न्यूमरेटरकडे काही लक्ष दिलेलं नाही. ओके, अंडरस्टूड? आय थिंक तुम्हाला लाईक आणि अनलाईक फ्रॅक्शन समजलं असेल. आता होमवर्कमध्ये तुम्ही पहा, सेल्फ प्रॅक्टिस 2A मध्ये आपण आज जे काही शिकलोय त्याच्याशी रिलेटेड जे काही एक्झाम्पल्स असतील ते तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत. काय? सेल्फ प्रॅक्टिस 2A मध्ये आपण जे काही शिकलो इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन्स, लाईक अँड अनलाईक फ्रॅक्शन, 3 जे प्रकार शिकलो या प्रकाराशी रिलेटेड सेल्फ प्रॅक्टिस 2A मध्ये जे काही एक्झाम्पल्स असणार आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. ओके, आपलं थोडंसं शिकवताना मागे पुढे झालं तर माहिती आहे, पण आपण परत आपलं जे म्हणजे गाडी जी आपली रुळावर आलेली आहे एक प्रकारे जे काही तुमच्या बुकमध्ये आहे तेच तुम्हाला शिकवलं जाणार आहे. ओके, सो गुड डे, गुड बाय.